आज आता आपण चौथ्या पर्वामध्ये आहोत आणि चौथं पर्व कोणतं आहे तर लक्ष्मीपूजन. मित्रांनो, लक्ष्मीपूजन, आता या लक्ष्मीपूजनाचं वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. लक्ष्मीचा अर्थ काय? नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर. मित्रांनो, तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दीपावली हा सण आपण साजरा करतोय आणि आज आपण चौथ्या टप्प्यात आहोत, चौथ्या पर्वात आहोत. आता पहिलं पर्व कोणतं होतं तर आपण द्वादशीमध्ये, द्वादशी, आणि त्या द्वादशीमध्ये दोन दशेमध्ये आपण कुठलं पर्व हे केलं, साजरा केला तर ते म्हणजे वसुबारस आणि गोवत्स असे दोन काय आहेत, दशा आहेत. त्याच्यावरती आपण चर्चा केलेली. दुसरं पर्व आहे, त्या पर्वामध्ये आपण 3 दशा आहेत. धनत्रयोदशी, मग त्या धनाचे 3 दशा आपण समजून घेतलेले आहे. त्यानंतर तिसरं पर्व म्हणजे चतुर्दशा, 4 दशा, ते म्हणजे नरक चतुर्दशी, म्हणजे नरकाचे 4 द्वार, हे आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्याचमध्ये आपण अभ्यंग स्नान याचाही वास्तव समजून घेतलेलं आहे. आज आता आपण चौथ्या पर्वामध्ये आहोत आणि चौथं पर्व कोणतं आहे तर लक्ष्मीपूजन. मित्रांनो, लक्ष्मीपूजन, आता या लक्ष्मीपूजनाचं वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. लक्ष्मीचा अर्थ काय आहे? त्या लक्ष्मीची जर आपण फोड केली त्या शब्दाची तर लक्ष्य अस्मी, लक्ष्य अस्मी, अस्मी म्हणजे प्राप्त करणं. लक्ष्य म्हणजे आपला मोटिव्ह, उद्देश, ते ध्येय, ते उद्दिष्ट, ते प्राप्त करणं, अचीव करणं. मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणजे लक्ष्मी हे त्याचा सरळ साधा त्याचा अर्थ आहे. आता मित्रांनो, ते आपण धन स्वरूपात दाखवतो. एखादी लक्ष्मीची प्रतिमा आपण समोर ठेवतो, मग त्या तसबिरीच्या स्वरूपात असो किंवा मूर्तीच्या स्वरूपात असो, ती प्रतिमा, त्या प्रतिमेला आपण कसं दाखवतोय तर ती धनाचा वर्षाव करते, दोन्ही हाताने धनाचा वर्षाव करते, दोन्ही हाताने सढळ हसते, असं ते त्या प्रतिमेमध्ये आपण दाखवतो. आणि ते धन कोणतं दाखवतो तर सोन्या चांदीचे नाणी किंवा हिरेमाणके असे पडतायत, त्याचा ती वर्षाव करते दोन्ही हाताने. आपण म्हणतो ना, मी सगळं दोन्ही हाताने मुक्त हस्ते करतोय, उधळतोय, वाटतोय, देतोय, तशी ती लक्ष्मी दोन्ही हाताने उधळते. ते धन, ते हिरेमाणके, ते नाण्या, सोन्या चांदीचे नाणे सढळ हस्ते देते. मित्रांनो, वास्तवात ते धन नाही आहे. आता ही लक्ष्मी काय आहे? प्रतिकात्मक स्वरूप तुम्ही बघितलं, सांकेतिक स्वरूप तुमच्या लक्षासमोर आहे, डोळ्यासमोर आहे, ते तुम्ही बघितलेत. पण वास्तवातलं स्वरूप काय आहे? ती लक्ष्मी म्हणजेच ही धरणी माता, ही भूमाता, ही पृथ्वी, ही आदिमाता, ही आदिजननी, ही वसुंधरा. आणि तिचं ते आपण एक दुसरं स्वरूप दाखवलं आहे. मित्रांनो, कारण एखाद्या व्यक्तीचं जर आपण वर्णन करायला गेलो तर त्याचे वेगवेगळे स्वरूप असतील. त्या वेगवेगळ्या स्वरूपात तो काम करतोय, कार्यरत असतोय. म्हणजे समजा एखादा पुरुष आहे, त्याचं ते कुटुंब आहे, त्या कुटुंबातील त्याचं वेगवेगळं स्वरूप आहे. त्या कुटुंबामध्ये समजा त्याचे आई वडील असतील तर तो मुलगा म्हणून आहे, मुलाचं कर्तव्य पार पडतोय. जर त्याचा विवाह झालाय मग तो पतीच्या स्वरूपात आहे. मग त्यांना मुलं आहेत तो पित्याच्या स्वरूपात आहे. त्यांना भावंड आहेत तर तो भावाच्या स्वरूपात आहे. ते नातेमंडळी आहेत तर तो नात्याच्या इतर नातेवाईकांच्या स्वरूपात आहे. म्हणजे हे स्वरूप आहेत मित्रांनो. मग त्या स्वरूपात आपण त्याला बघतो. मित्रांनो, लक्ष प्राप्त करण्यासाठी तसंच आपल्याला ह्या धरणी मातेची सुद्धा स्वरूप आहे.
आणि ज्या स्वरूपाचा आपण उल्लेख करतो, काय म्हणतात त्याला, त्या आदिमातेचं, आदिजननीचं शब्द आठवत नाही मला पटकन, ते म्हणजे एक स्वरूप म्हणजे लक्ष्मी. मित्रांनो, तुम्ही आता नवरात्रामध्ये 9 स्वरूप बघितलेले आहे, त्याचाही मी उल्लेख केलेला आहे, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्याही वरती मी वास्तव ठेवलेलं आहे तुमच्यासमोर. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. ते 9 स्वरूपाचं काय अर्थ आहे, त्याच्यामागे काय उद्देश आहे, उद्दिष्ट आहेत, ते तुम्ही समजू शकता. पण हे स्वरूप हे तुमच्यासमोर एक ठेवतोय, ते म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप. मूळतः ती कोण आहे? आदिमाता, आदिजननी, ही पृथ्वी. या पृथ्वीचं ते लक्ष्मीचं स्वरूप. आता ही पृथ्वी, या पृथ्वीला कधी तुम्ही सोने चांदी अशी त्याची नाणी उधळताना कधी बघितली आहे का? नाही मित्रांनो, ते उधळताना तुम्ही कधी बघू शकत नाही. कारण ते जर उधळायचं असेल तर खाणीमध्ये जाऊन पहिले ते सोनं चांदी काढावं लागेल. लक्षात घ्या, खाणीमध्ये जाऊन त्या हिऱ्या माणक्यांचं आपल्या खाणीमध्ये जाऊन ते काढावं लागतील. पण सहजरित्या याचं उधळण ती करू शकते, ते म्हणजे धनधान्य. कारण तिने त्यांना जन्माला घातलेलं आहे यापूर्वीच या धरणी मातेने आपल्या उदरातून. आता आपण त्या पिकाच्या स्वरूपात काढतोय. अनेक धान्याची, अनेक बियाणांचं आपण साठवण करून त्याचं आपण पेरणी करतोय, लागवड करतोय, आणि मग त्याच्यातून आपण धनधान्य मिळवतोय. ते धनधान्य, ते धान्य गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी वगैरे वगैरे, चणा, शेंगदाणा वगैरे वगैरे. मित्रांनो लक्षात घ्या. पण ते पूर्वी आपण ते बियाणं कधी गोळा केलेत तर ते पूर्वी जन्माला आलेले आहेत, आणि ते धरणी मातेने ते पूर्वीच जन्माला घातलेले आहेत. आपल्या जन्मापूर्वी असं म्हणा, या भूमातेने ज्यावेळी ही या पृथ्वीवरती सृष्टी जन्माला घातली, त्याचवेळी हे धनधान्य जन्माला आलेले. तसंच तुम्ही आम्ही जन्माला आलो. म्हणजे प्रत्येक जीवजंतूला, त्या प्राणी मात्रांना, त्या वनस्पतींना, मनुष्य प्राण्यापर्यंत, म्हणजे बॅक्टेरियापासून मनुष्य प्राण्यापर्यंत ज्यांना कोणी जन्माला घातला ह्या आदिमातेने, आदिजननी, ह्या पृथ्वीने, त्याच प्रकारे हे धनधान्य सुद्धा तिने जन्माला घातलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत तुम्हाला समजून घ्यावा लागेल सुरुवातीला. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत, सृष्टीचा सिद्धांत. आणि या सृष्टीचा सिद्धांत समजवण्यासाठी आपण दश अवतार समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या दश अवतारामध्येच सृष्टीचा सिद्धांत लपलेला आहे. सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत, सृष्टीची निर्मिती कशी झाली हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्या लक्षात येईल, सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत लक्षात येईल. आणि तो सिद्धांत समजावून सांगण्याचा जो मार्ग आहे, जे दिशानिर्देश आहे, ते म्हणजे दश अवतार. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता या माझ्या चॅनलवरती. मित्रांनो लक्षात आलं का? मग हे धनधान्य, हे बियाणं ऑलरेडी अस्तित्वात आहेत. मग ह्या बियाणांचं, ह्या धनधान्याची आपण या बियाणांची साठवणूक केली, जोपासना केली, आणि मग आपण त्याची वाढ केली. हळूहळू ते बियाणं वाढलं आणि त्याप्रमाणे ते शेती वाढत गेली, आणि हा उद्योग निर्मिती झाली. या शेती उद्योगाची निर्मिती झाली. मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला जेवढे मनुष्य प्राणी ह्या भूमीवर जन्माला आला असेल, हे जे काय सृष्टीच्या निर्मितीच्या सिद्धांताप्रमाणे, त्यावेळी एवढी लोकसंख्या नसेल ना. मग त्या प्रमाणात त्यांना जे रेडीमेड होतं, ज्या जंगलात होतं, या वनात होतं, ह्या सृष्टीत होतं, उपलब्ध होतं, ते त्यांना पर्याप्त होतं. पण जशी संख्या वाढत गेली, लोकसंख्या वाढत गेली, जनसंख्या वाढत गेली, त्यानुसार मग त्यांना त्याची लागवड करावी लागली मित्रांनो. आणि या लागवडीच्या उद्दिष्टातून शेती हा उद्योग जन्माला आला. सर्वात मोठा उद्योग शेतकरी, शेती उद्योग, शेती व्यवसाय. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणून प्रत्येक सणाच्या मागे केंद्रस्थानी कोण आहे तर शेतकरी आहे. प्रत्येक
सणाच्या मागे केंद्रस्थानी कोण आहे तर शेतकरी आहे, याचा मी उल्लेख वारंवार केलेला आहे. आणि त्याचनुसार ह्या गोष्टीचा सुद्धा आता जे आपण सण साजरे करतोय त्याची उद्देश आणि उद्दिष्ट तेच आहेत. मग ती लक्ष्मी कोणतं, ही भूमाता जननी ही कुठल्या धनाचं वर्षाव करते तर धनधान्याची. हे जे धनधान्य आहेत, ज्वारी, बाजरी, नाचणी, चणे, वाटाणे, जे काय आहेत, शेंगदाणे वगैरे वगैरे, किंवा फळं फुलं वगैरे वगैरे, ह्याचं ती सढळ हसते, उधळण करते, देते, प्रदान करते, जन्माला घालते आणि त्याच्यावरती प्रत्येक जीव आपला उदरनिर्वाह करतोय. हे धनधान्य, सोनं, चांदी, हिरे माणके हे धनधान्य नाही मित्रांनो. जे पृथ्वीच्या वरती काही फुटापर्यंतच जे उगत आहे, जे आपण साध्य करू शकतो, मिळवू शकतो, तेवढंच प्राण्यांसाठी, मनुष्य प्राण्यासाठी तेवढ्याच गोष्टी होत्या. पण मनुष्य प्राण्यांनी ह्या भूगर्भात जाऊन हजारो किलोमीटर आतमध्ये जाऊन ते पाणीसुद्धा उपसलं. ते पाणीसुद्धा उपसलं त्या भूगर्भातून. कशा प्रकारे तर बोरिंग करून, खाणी खणून ते उत्खनन केलं. म्हणजे जे आपल्यासाठी नव्हतं, या निसर्गाने आपल्यासाठी नाही बनवलं, हे कोणासाठी नाही आहे. ह्या पृथ्वीचा समतोल राहण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत. आणि ह्याच कारणामुळे आज पृथ्वीचा समतोल तुटलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून आपण अधोगतीकडे चाललेलो आहे. पृथ्वीचा समतोल तुटलेला आहे. सृष्टीचं संवर्धन आपण ठेवलेलं नाही आहे. या सृष्टीचं संवर्धन आपण नाही ठेवलं आहे, संवर्धन आपण केलेलं नाही आहे. त्यामुळे आपण ऱ्हासाकडे चाललो आहे, अधोगतीकडे चाललो आहे. असो मित्रांनो, तर लक्ष्मी हीच ती लक्ष्मी. आणि ती उधळण कशाने करते तर या धनधान्याचा. मित्रांनो, एखाद्या वेळेस ते सोने, चांदी, नाणी जे काय आहेत, हिरे माणके तुमच्याकडे नसलेले ते चालतील. पण एक घास तुमच्यासाठी अन्न नसेल तर तुम्ही उपाशी मराल. मग आवश्यक काय आहे जीवनासाठी, जगण्यासाठी, तर ते अन्नधान्य. आणि हेच अन्नधान्य म्हणजे ते धन आहे. आणि त्याचंच उधळण ही लक्ष्मी करते. मित्रांनो, लक्षात घ्या. त्याची आपण काय ठेवली पाहिजे, आपण त्या धरणी मातेचं आभार मानले पाहिजे. हे जे आपल्याला त्यांनी सढळ हस्ताने उधळण केलेली आहे आपल्या जीवितासाठी, त्या धरणी मातेचे, त्या लक्ष्मीचे आपण आभार मानले पाहिजे. आता मित्रांनो, मूळ त्या शब्दाकडे येऊया. लक्ष्य अस्मि. लक्ष्य अस्मि म्हणजे ते लक्ष्य, ते उद्देश, उद्दिष्ट, ते ध्येय. अस्मि म्हणजे अचीव करणं, प्राप्त करणं, मिळवणं, संपादन करणं, हा त्याचा अर्थ आहे. आता मित्रांनो, एक मी उदाहरणार्थ एक गोष्ट तुमच्यासमोर ठेवतो. उदाहरणार्थ काय तर विद्यार्थी. एखादा विद्यार्थी आहे तर त्याचं लक्ष्य काय असणार, त्याचं ते लक्ष्मीचं पूजन काय असणार. तर त्याचं लक्ष्मीचं पूजन म्हणजे काय तर ज्ञानार्जन करणं, ज्ञान मिळवणं, ज्ञान संपादन करणं, म्हणजेच तिचं लक्ष्मीचं पूजन असणार आहे. आणि ते लक्ष्य त्याला अचीव करायचं आहे, प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, साध्य करायचं आहे. ते लक्ष्य कोणतं तर ज्ञानार्जन, मग कोणत्याही स्वरूपात असो. मित्रांनो, तुम्ही सर्टिफिकेट गोळा केलेत, प्रमाणपत्र गोळा केलेत म्हणून झालात नाहीत. माझ्या नजरेतून, माझ्या विचारानुसार, माझ्या अभ्यासानुसार बहिणाबाई चौधरी ह्या सुशिक्षित होत्या. आपण म्हणतो निरक्षक आणि साक्षर आणि निरक्षर. बहिणाबाई ह्या सुशिक्षित निरक्षर होत्या, साक्षर होत्या. मित्रांनो, लक्षात घ्या. कारण बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवरती आता PhD केली जाते, अभ्यास केला जातोय, त्याच्यावरती रिसर्च केला जातो, त्याच्यावरती विचार मंथन चिंतन केलं जाते. मग सांगा, जे सर्टिफिकेट घेऊन फिरतायत
ते त्याच्यावरती त्या बहिणाबाई चौतारी यांच्या कवितांवरती रिसर्च करतायत, अभ्यास करतायत, मनन करतायत, चिंतन करतायत. मग कोण मोठं, बहिणाबाई चौधरी की जो सर्टिफिकेट घेऊन फिरतोय, तो सर्टिफिकेटचा डंका मिरवतोय, ती व्यक्ती? मित्रांनो, ज्ञान हे तुम्हाला फक्त विद्यापीठांमध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊनच मिळत नाही, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी ते प्राप्त होत असते. मित्रांनो, उदाहरणार्थ एक मांजरीचं पिल्लू पकडूया. ते मांजरीचं पिल्लू आपण ज्ञान कसं प्राप्त करते, तर अवतीभवती या काय गोष्टी घडामोडी घडतायत त्याच्यावरती आणि आपल्या आईच्या कृतीवरती. त्याची आई जर आपला एखादा पंजा चाटत असेल तर ते बघून ते सुद्धा आपल्या पंजा चाटायला सुरुवात करते. म्हणजे त्याच्यातून त्याला लक्षात येते की आपल्या शरीराची स्वच्छता कशी ठेवायची तर चाटून ठेवायला हवी. म्हणजे त्याने ज्ञानार्जन केलं, ते ज्ञान मिळवलं. अवतीभोवतीच्या परिस्थितीत ज्या काय घटनाक्रम घडत आहेत ते बघून ते शिकत असते. ते कुठल्या शाळेत विद्यापीठात गेलं आहे का? नाही, पण ते ज्ञान प्राप्त आहे, त्यांनी ज्ञान मिळवलं आहे. जेवढं त्याला ज्ञानाची आवश्यकता आहे, गरज आहे, त्याला आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी, जगण्यासाठी. लक्षात घ्या मित्रांनो, कुठल्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे, कुठल्या गोष्टीच्या जवळ गेलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपल्याला साध्य करायचे आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला असाध्य आहे, या सर्व गोष्टीचं ज्ञान त्याला होते, त्या पिल्लाला. सामान्य एका जनावराला तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते, ते ह्या निसर्गातूनच शिकत असते. मित्रांनो, त्याच प्रकारे मनुष्य प्राणी सुद्धा या निसर्गातूनच शिकला. जे काय त्यांनी ज्ञान प्राप्त केलंय हे कुठेतरी आकाशातून पडलेलं नाहीये, हे त्यांनी ह्या निसर्गातून, या ब्रह्मांडातून, या विश्वातूनच प्राप्त केलेलं आहे. आणि ते नंतर संकलित करून, ते त्याचं लिखाण करून त्याचे ग्रंथ स्वरूपात आलं, ते लिखित स्वरूपात आलं आणि मग पुढची पिढी ते शॉर्टकटमध्ये शिकायला लागले. पण त्यापूर्वी जे ऋषीमुनी होते त्यांनी हे सर्व या निसर्गातून, या ब्रह्मांडातून, या सृष्टीतून हे संपादन केलेलं आहे. म्हणजे सनातन हे ऑलरेडी अस्तित्वात आहे. हेच ते सनातन मित्रांनो, लक्षात घ्या. मग ते ज्ञान अचीव करणं, संपादन करणं, मिळवणं, प्राप्त करणं म्हणजे ती लक्ष्मीच्या पूजा, लक्ष्मीपूजन. मित्रांनो लक्षात घ्या. आता मी आर्किटेक्ट आहे, म्हणजे ते मी आर्किटेक्ट, वास्तुविशारदक म्हणून ते ज्ञान मला प्राप्त करावं लागलं. त्यावरती मला अभ्यास करावा लागला, त्यावरती मला रिसर्च करावा लागला. त्याच्यावरती मला हे सर्व मिळवण्यासाठी मला कोणाची तरी साथ घ्यावी लागली, गुरुजनांची साथ घ्यावी लागली, मदत घ्यावी लागली आणि नंतर हे मी साध्य केलेलं आहे. आणि त्यानुसार त्यानंतर मग मी माझ्या आयुष्यात त्याचा वापर करतो, इम्प्लिमेंट करतोय. माझं आयुष्यामध्ये जीवन व्यापन करण्यासाठी. पण ते ज्ञान मी आधी प्राप्त केलं. मित्रांनो, लक्ष्य, आता हे लक्ष्य हे शब्द आहे, लक्ष्मीमधलं लक्ष्य हे शब्द, ते लक्ष्य, ते ध्येय, ते उद्दिष्ट. आता ते लक्ष्य अर्जुनाने सुद्धा साध्य केलं, अचीव केलं. कसं काय? तर ज्यावेळी गुरु द्रोणाचार्याने त्याला सांगितलं, तुला त्या झाडावर बसलेला पक्षी दिसतोय का? तर हां. त्या पक्षाचा डोळा तुला दिसतोय का? हां. मग तो डोळ्याचा भेद कर. मग त्यावेळी त्या अर्जुनाला विचारलं, तुला आता काय दिसते? तर पक्षाचा डोळा. मित्रांनो, त्यांनी काय उत्तर दिलं? तर पक्षाचा डोळा. म्हणजे त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी दुय्यम झाल्या. ते लक्ष्य मग त्यांनी नजरेसमोर ठेवलं, ते उद्दिष्ट, ते उद्देश डोळ्यासमोर ठेवलं. जे काय त्याला साध्य करायचं आहे, प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासाठी गोष्टी दुय्यम झाल्या. आणि तेच लक्ष्य त्यांनी अचीव केलं, तो लक्ष्य भेद केला. पण या उलट दुर्योधनाला विचारलं, तुला काय दिसते? त्या पक्षाचा डोळा फोडायचा आहे, तुला आता काय दिसते? तर त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? मला आकाश दिसतोय, मला ही झाडाची पानं दिसत आहेत, फांद्या दिसत आहेत, त्याच्यावर बसलेले पक्षी दिसत आहेत, आकाशात उडणारे पक्षी दिसत आहेत, आणि तो पक्षी दिसतोय आणि मग तो डोळा दिसतोय. म्हणजे विचार करा, त्याला फक्त तो डोळा दिसला नाही तर गैरवाजवी गोष्टीसुद्धा दिसल्या आणि त्याचं लक्ष नव्हतं.
त्या लक्ष्यावरती, त्या त्या ह्याच्या टार्गेटवरती त्याचं लक्ष नव्हतं, त्याने ते लक्ष केंद्रित केलं नव्हतं. मित्रांनो लक्षात घ्या, लक्ष ते अचीव करणं, साध्य करणं हे कधी अर्जुनाला जमलं, ज्यावेळी त्याचं फक्त लक्ष त्या डोळ्यावर होतं, त्या उद्दिष्टावर होतं, त्या ध्येयावर होतं. मित्रांनो लक्षात घ्या, हे कधी अचीव करू शकता, तर लक्ष्यावरती आपलं पूर्ण मन एक केंद्रित करू. आणि हेच मन केंद्रित करण्यासाठी, हे मन आपलं स्थिर करण्यासाठी आपल्याला हे लक्ष्मी पूजन करायचं आहे, ते सांकेतिक स्वरूपात करायचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी सांकेतिक स्वरूपात आल्या. मित्रांनो हे सांगण्यासाठीच हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे, पण हे सांकेतिक स्वरूप का आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. पण का त्याच्यामध्ये आता त्या स्वरूपामध्ये ज्या आपण प्रतिमा तयार केल्या, त्या प्रतिमेच्या समोर तुम्ही हिरे माणके दाखवते हातातून, ते दोन्ही हाताने सरळ हसते, ते हिरे माणके पाडते, हे हळूहळू कालांतराने बदलत गेलं. पण वास्तवात काय आहे, ती एक प्रतिमा आहे. ती प्रतिमा कसली आहे, तर या भूमातेची प्रतिमा आहे. त्या प्रतिमाला मी तयार केलं आहे आणि ती भूमाता सरळ हस्ताने अन्नधान्य आपल्याला देते. त्या भूमातेचं आपण अभिवादन करायचं आहे, नमन करायचं आहे, पूजन करायचं आहे. आणि का करायचं आहे, तर आपल्याला एकाग्र व्हायचं आहे, एकचित्त व्हायचं आहे. आता शेतकऱ्याचा हा उद्योग आहे. मग पूर्वीचा जर उद्योग हा शेती आहे, उद्दिष्ट हा शेती आहे, मग ज्ञान एक मर्यादित होतं, तेवढ्यापुरतं मर्यादित होतं. मग त्या शेतकऱ्याचा उद्दिष्ट काय, ध्येय काय, लक्ष काय आहे, तर शेती पिकवणं, पीक काढणं आणि आलेल्या पीक काढून त्याचा व्यवसाय करून त्या व्यवसायातून येणारं उत्पन्न, पैसा अडका मिळवून आपल्या गरजा पूर्ण करणं, आपलं जीवन व्यापन करणं, हे त्याचं लक्ष आहे. मग हे त्याचं ध्येय आहे, हे त्याची उद्दिष्ट आहे. मग पहिलं लक्ष काय आहे, तर शेती करणं. मग शेती करण्यासाठी पहिल्यांदा जमीन निवडणं, त्या जमिनीचं परीक्षण करणं, वातावरणाचं परीक्षण करणं, त्या ऋतूचं परीक्षण करणं, त्यानुसार मग सर्व गोष्टी उपलब्धता करून त्या जमिनीची मशागत करणं, नांगरणी, मळणी, पेरणी वगैरे करून मग त्याच्यावरती पेरणी करणं. मग पेरणी केल्यानंतर त्याची लागवड करणं, लावणी करणं, लावणी केल्यानंतर ते पीक ज्यावेळी तयार होते त्याची कापणी करणं, कापणी करून ती झोडपणी करणं, मळणी करणं आणि भरडणी करून ते उपयोगात आणणं. ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि हे प्रक्रिया साध्य करण्यासाठी त्याचं पहिलं लक्ष काय आहे, तर ते धान्याचं पीक काढणं. पहिलं ते बियाणं ओळखणं आणि सकस बियाणं, चांगलं बियाणं ओळखून त्या बियाण्याची पेरणी करणं आणि हे सगळे टप्पे पार करून ते धान्य मिळवणं, हे त्याचं लक्ष आहे. ते त्यांनी लक्ष अचीव केलं. आता पुढचं लक्ष काय आहे, ते आलेलं धान्य त्याचा विक्री करून, व्यापार करून, त्याचा व्यवसाय करून त्याच्यातून अन्य गरजा आपल्या पूर्णत्वास आणणं. मग त्या पैशाच्या स्वरूपात जे काय आपल्याला धन गोळा होईल त्याने मग आपल्या अन्य गरजा पूर्ण करणं, आपल्याला हवं नको ते मिळवणं. मग जमीन आले, जुमले आले, काही आले, घरदार सर्व आलं त्याच्यात. मित्रांनो म्हणजे पहिलं तुमचं ते लक्ष अचीव करणं गरजेचं आहे, लक्ष साध्य करणं गरजेचं आहे, लक्ष प्राप्त करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही सर्व प्राप्त करू शकता. लक्ष्मीची पूजा करणं म्हणजे त्या सोन्या चांदीच्या नाण्यांची पूजा करणं नव्हे. लक्ष्मीची पूजा करणं म्हणजे हिऱ्या माणक्यांची पूजा करणं नव्हे मित्रांनो. म्हणजे या भूमातेचं, ह्या धरणी मातेचं, या आदिमातेचं, या आदिजननीचं पूजन करणं, तिचे आभार मानणं. आपण जे काही उद्देश आहे, उद्दिष्ट आहे, त्याच्याकडे एकाग्र होऊन, एकचित्त होऊन काय करणं, अग्रेसर होणं आणि ते प्राप्त करणं, अचीव करणं, मिळवणं. मग तुमचा उद्देश वेगवेगळा असेल, तुमचा उद्देश वेगवेगळा असेल, तुमचं ज्ञान तुम्ही जे प्राप्त करायचं ते वेगवेगळं असेल.
मग त्याच्यामध्ये ह्या 4 श्रेणी आल्या. कुठल्या 4 श्रेणी आल्या? मग ते 4 वर्ण कोणतं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाने ज्ञान प्राप्त केलं आणि फक्त ज्ञान प्राप्त करून ज्ञानदान केलं, जन्माने नव्हे कर्माने मित्रांनो. नंतर क्षत्रियाने बाहुबलाने काय झाले? ते संरक्षणासाठी आपल्या समाजाच्या बाहुबल निर्माण केलं आणि तो क्षत्रिय झाला. आणि जे काय हे धनधान्य वगैरे हे जे काय उत्पादन उद्योगधंदे वगैरे करून त्याचा व्यवहार करणं म्हणजे तो शुद्ध हे झाला, वैश्य झाला. आणि मग त्यांना या सर्वांना मदत करणारे सहकार्य करणारा तो शूद्र. मित्रांनो लक्षात घ्या, त्यानंतर हे 4 वर्ण तयार झाले. का? तर या समाजाची घडी बसावी म्हणून. आणि सर्व 4ही वर्ण एक कर्मानुसार आहे. मग तुमच्या लक्षात आलंच असेल नक्की काय आहे. लक्ष्मीपूजन म्हणजे त्या लक्ष्याची ते लक्ष्य अचीव करणं, प्राप्त करणं, संपादन करणं, साध्य करणं ते लक्ष्य. आता तुमचं लक्ष्य काय आहे? विद्यार्थ्यांचं मी लक्ष्य सांगितलं. विद्यार्थ्यांचं लक्ष एकच असावं, ते म्हणजे ज्ञानार्जन. जसं त्या अर्जुनाला फक्त तो डोळा दिसला, तसं त्या विद्यार्थ्यांना फक्त ते ज्ञानच दिसावं, जे का आपण ज्ञान संपादन करणार आहोत, मिळवणार आहोत, साध्य करणार आहोत. मग तो पहिलीच्या वर्गात आहे, त्या पहिलीच्या वर्गात जे काय ज्ञानाचं त्याच्यासमोर वाढलेलं आहे ते प्राप्त करणं. हळूहळू एक एक टप्पा करत तो 10वी पर्यंत येणार. मग त्या प्रत्येक टप्प्यावरती जो टप्पा आहे ते त्याला अचीव करायचं आहे, प्राप्त करायचं. नंतर तो महाविद्यालयात जाणार आहे आणि तो महाविद्यालयामध्ये ते ज्ञान प्राप्त करणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं काय हे बदलते, स्वरूप बदलते, आपली उद्दिष्ट बदलतात, उद्देश बदलतात आणि त्यानुसार आपण ते ज्ञान प्राप्त करतो आणि आपल्या आयुष्यात त्याचा वापर करतो, आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या ध्येयासाठी, आपल्या उद्दिष्टांसाठी, आपल्या उद्देशासाठी. मित्रांनो लक्षात घ्या. मग मी काय म्हणालो? षोडोपचार पूजा करणं आवश्यक आहे. षोडोपचार सुद्धा ती पूजा करणं आवश्यक आहे. त्यासाठी भटा ब्राह्मणांची आवश्यकता नाहीये. भटा ब्राह्मणांची आवश्यकता सुद्धा नाहीये. मित्रांनो का असं म्हणतोय मी? कारण तुम्ही साध्या सोप्या प्रकारे म्हणजे ते लक्ष्मीचं नामस्मरणही करू शकता. ओम श्री लक्ष्मी माते नमः, ओम श्री लक्ष्मी माते नमः. म्हणजे नामस्मरणातून तुम्ही एकत्र व्हाल, एकचित्त व्हाल, ध्यानस्थ व्हाल. तुमचं मन स्थिर होईल, मन एकाग्र होईल आणि त्यानंतर तुम्ही जे काय उद्दिष्ट आहेत, तुमचं जे ध्येय आहे त्याच्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष द्याल आणि फक्त तो तुम्हाला डोळा दिसेल. मित्रांनो लक्ष्मीची पूजन षोडोपचार पद्धतीने करायची असेल तर त्या प्रकारे अगदी ब्राह्मणाला बोलवा, ब्राह्मणाकडून ती पूजा करून घ्या. आणि सगळं करताना तुम्ही एकाग्र होणं गरजेचं आहे. आता तो ब्राह्मण आला, ब्राह्मणाने मंत्र म्हणाला, घंटानाद केली, दिवा फिरवला, धूप अगरबत्ती लावली आणि गेला, काही उपयोग नाही मित्रांनो त्याच्यात. जे काय तो मंत्र पठण करतोय त्यावेळी तुम्ही एकाग्र होणं गरजेचं आहे. तुमचे सुद्धा मंत्रोपचार होणं गरजेचे आहे. तुम्ही सुद्धा मंत्रोपचार करणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत. जे ते मंत्रोपचार करता येत नसेल तर कमीत कमी नामस्मरण करा. दुसरी विधी आहे तर तुम्ही जप करू शकता. एखादी माळ घेऊन, रुद्राक्षाची माळ घ्या, तुळशीची माळ घ्या, स्फटिकाची माळ घ्या. 108 वेळा तुम्ही नामोल्लेख करा, नामस्मरण करा, माळ जपा. म्हणजे तुमच्या हातून काय होईल? ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होईल, मन एकाग्र होईल, मन स्थिर होईल आणि तुम्ही आपली उद्देश आणि उद्दिष्ट पूर्ण करू शकता. पूजा अर्चा करा, भजन करा. भजन म्हणजे भंजन करणं, नको त्या विषयांचं भंजन करून एकाग्र स्वतःला करणं, एकचित्त होऊन, एकलीन होऊन. हे षोडोपचार पूजेचे मी हे सांगतोय, मार्ग सांगतोय तुम्हाला. एक साधा दिवा लावून तुम्ही दीपत्राटक सुद्धा करू शकता त्या लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर. मग कशा प्रकारे तुम्हाला जे भावेल
तेच तुम्हाला पावेल. मग कशाही प्रकारची तुम्ही प्रतिमा समोर ठेवा, मग ते सोन्या चांदीचे, सढळ हसते ती, दोन्ही हसते ती हे टाकते, काय धनवर्षाव करते, असंही चालेल. कुठलीही प्रतिमा ठेवा, तुम्हाला जे भावेल तेच तुम्हाला पावेल. अशी प्रतिमा समोर ठेवा, अशी मूर्ती तुमच्या समोर ठेवा आणि काय करा, ध्यानमग्न व्हा. ते दीपत्राटक करा, एक दिवा समोर ठेवून, आणि नम्र व्हा, नतमस्तक व्हा. या धरणी मातेसमोर नतमस्तक व्हा. जे काय तू मला देतेस ते तू देतेस, ही धरणी माता देतेस. स्वतःवरती अभिमान असावा, कळलं काय? स्वतःवरती अभिमान असावा, पण मान नसावा, गर्व नसावं, नम्रता असावी, शालीनता असावी. आणि आपण समोरच्याच्या प्रती काय असावं, त्याचे आभार मानावे, त्याचे नम्र असावं. आता समोरचा कोण आहे, तर ही धरणी माता, आदिमाता, आदिजननी, हीच ती लक्ष्मी. सढळ असते, दोन्ही हाताने काय ह्या धनाचा वर्षाव करते, या धनधान्याचे. म्हणून 2 घास आपल्या मुखी पडत आहेत आणि आपण आपला जीवन व्यापन करतोय. मित्रांनो, लक्षात आलं का? सरळ साधी ही गोष्ट आहे. हे आहे सनातन, हेच ते सनातन. सृष्टीचं संवर्धन म्हणजे सनातन, ह्या ब्रह्मांडाचं संवर्धन म्हणजे सनातन. याला ना आदी ना अंत, हे सनातन. जे अनंत आहे, जे अनंत आहे, जे कधीही नष्ट होणार नाही, संपणार नाही, ते अनंत, असं सनातन. मित्रांनो, हीच ती संस्कृती. आणि ह्यात धर्माचं मर्म जाणून ते धारण करणं म्हणजे धर्म. सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो. आणि प्रत्येक सण हा कृषी प्रधान आहे. कृषीला समोर ठेवून, शेतकऱ्याला समोर ठेवून, शेतकऱ्याला मध्यस्थी ठेवून, शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून हे आपण सण साजरे करतो. त्याच्या मागे काय आहे? आहार विहार आहे, आयुर्वेद आहे, त्याच्या मागे खगोलशास्त्र आहे, भौगोलिक कारणं आहेत, ऋतुचक्र आहे. या सर्व गोष्टी आहेत या सणांच्या मागे. सृष्टीचं संवर्धन करणाऱ्या ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. जगा आणि जगवा हाच माणसाचा उद्देश असावा, उद्दिष्ट असावं. पण माणूस याच्या पलीकडे गेलाय. जगा आणि जगवा राहिला नाही, तो ओरबाडून खातोय, लुटून खातोय, चोऱ्या माऱ्या करून खातोय. सृष्टीने मनुष्य प्राण्याला जन्माला घातलं, त्याच्या मागचा उद्देश या सृष्टीचं संवर्धन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी, या सृष्टीतील प्रत्येक जीवाचं संवर्धन करण्याचे, रक्षण करण्यासाठी. पण ह्या उलट मनुष्य प्राणी करायला लागलाय. कलियुगामध्ये ही गोष्ट अधिक बोकाळलेली आहे. दुसऱ्याचा हक्क मारणं, दुसऱ्याचा हक्क चोरून घेणं, छिनून घेणं, या सृष्टीमधील अधिकाधिक गोष्टी ओरबाडून घेणं. म्हणून आज सृष्टीचं समतोल तुटलेलं आहे. कधी पाऊस पडतो, कधी थंडी पडते, कधी उष्मा पडतो. देवाची करणी नारळात पाणी आणि मनुष्याची करणी अवेळी पाणी. मित्रांनो, लक्षात आलं का? विषय कोणता आहे? तर लक्ष्मी पूजन. आता षोडोपचार पूजा तुम्हाला कशी करायची ते तुम्ही ठरवा, तुमच्या हातात आहे. पण ती करताना तुम्ही एकाग्र होणं गरजेचं आहे, मन स्थिर करणं गरजेचं आहे, मनावरती ताबा मिळवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ते लक्ष्य प्राप्त करू शकता, लक्ष्य अचीव करू शकता. आणि ते लक्ष्य अचीव केलं, प्राप्त केलं, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात समृद्धी आणू शकता. पैसा अडका हे सर्वस्व नाही आहे मित्रांनो. पैसा अडका हे सर्वस्व नाही आहे. मी बंगले उभे केलेत, मी प्रॉपर्ट्या गोळा केल्या, मी माझा बँक बॅलन्स तयार केलं, काही उपयोग नाही जोपर्यंत तुमच्याकडे माणुसकी हा विषय नाही आहे. तुमच्याकडे निसर्गाने दिलेलं तुमच्याकडे वृत्ती नाही आहे, जगा आणि जगवा, तोपर्यंत तुम्ही मनुष्य प्राणी म्हणून तुमचा तुम्ही उल्लेख करू शकत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, मनुष्य प्राणी कसा आहे? जगा आणि जगवा, या सृष्टीचं संवर्धन करा. फक्त देण्यासाठी आहे.
घेण्यासाठी नाही, ओरबडण्यासाठी नाही आहे. सरळ हस्ते त्यांनी देणं गरजेचं आहे. पण ते देताना आपल्या हक्काचं नाही द्यायची गरज नाही. आपल्या हक्काचं काय आहे, कायदा आणि नियम आणि हक्क हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. सरळ हस्ते म्हणजे स्वतःच्या अंगावरचे सगळं चामडी सोलून देणं म्हणजे मूर्खपणा झाला. मित्रांनो लक्षात घ्या. पण जे दुसऱ्याचं आहे ते त्याला सरळ हस्ते देणं, ज्याच्यावर त्याचा हक्क आहे ते त्याला सरळ हस्ते देणं, जे कायद्याने नियमाने आहे ते त्याला सरळ हस्ते देणं, तो झाला मनुष्य प्राणी. आता तुम्हाला मनुष्य प्राण्यासारखा जगायचं आहे की आणि असुरासारखा जगायचं आहे, दैत्यासारखा जगायचं आहे, राक्षसासारखा जगायचं आहे, हे तुम्ही ठरवा. नराचा नारायण बनायचं आहे की नराचा नरकासूर बनायचं आहे, हे तुम्ही ठरवा. नराचा नारायण आणि नराचा नरकासूर. त्यात नरकासुराचा आपण वध केलेला आहे मित्रांनो, त्याचा उल्लेख मी केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आता नराचा नारायण बनायचं की नराचा नरकासूर बनायचं तुम्ही ठरवा. तुमच्या लक्षात आलंच असेल लक्ष्मीपूजन म्हणजे काय, लक्ष अस्मी म्हणजे काय. लक्ष अस्मी म्हणजे लक्ष अचीव करणं, प्राप्त करणं, मिळवणं, साध्य करणं, ते लक्ष अस्मी. मित्रांनो लक्षात आलं का. लक्ष म्हणजे उद्दिष्ट, उद्देश, ध्येय म्हणजे लक्ष. अस्मी म्हणजे प्राप्त करणं, मिळवणं, साध्य करणं. आणि काय हवं तुम्हाला आणि कशा प्रकारे लक्ष्मी समजून घ्यायची आहे मित्रांनो, हे झालं वास्तविक स्वरूप लक्ष्मीचं. हे झालं वास्तव लक्ष्मीचं. आता तिला कसं भजायचं आहे, कसं पूजायचं आहे, कसं तिला आत्मसात करायचं आहे हे तुम्ही ठरवा. ते लक्ष कसं अचीव करायचं आहे, ते साध्य करायचं आहे, प्राप्त करायचं आहे, ते तुम्ही ठरवा. मग त्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे किंवा इतर लक्षवेधींनी ठरवायचं आहे. मग प्रत्येकाचं लक्षवेध हे वेगवेगळं असणार आहे. वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या ठिकाणी. मित्रांनो लक्षात घ्या. आता आपलं धर्म काय आहे तर कर्म. आणि ते कर्म कोणतं आहे तर विद्यार्थ्यांचं कर्म आहे तर विद्यार्जन करणं. डॉक्टरचं कर्म आहे तर वैद्यकीय उपचार करणं. शिक्षकाचं कर्म आहे तर ज्ञानदान करणं. असे प्रत्येकाची कर्म आहेत आणि ते त्यांचे लक्ष आहेत की जर लक्ष त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलीत, ते अचीव केलं, प्राप्त केलं तर लक्ष्मी साक्षात तुम्हाला प्रगट होईल. लक्ष्मी तुम्हाला दर्शन देईल. लक्ष्मी तुम्हाला सढळ हस्ते, दोन्ही हस्ते हे धनधान्याने काय करेल, मालामाल बनवेल. मित्रांनो लक्षात घ्या, त्या धनधान्याची उधळण करेल. आता ह्या लक्ष्मीपूजन कशी करायची, काय करायचं तुम्ही ठरवा. मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाचं वास्तव ठेवलेलं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तव आहे मित्रांनो, आणि सनातन तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि कळकळीची विनंती आहे मित्रांनो, हे माझा जे मी जे विचार तुमच्यासमोर मांडतोय, जो अभ्यास मांडतोय, तो पुढच्या पिढीपर्यंत जावा. त्यासाठी माझे व्हिडिओ शेअर करा. भले लाईक करू नका, कमेंट्स देऊ नका, पण शेअर करा. म्हणजे कमीत कमी ते इतरांपर्यंत पोहोचेल. लाईक आणि शेअर केलेत, कमेंट्स दिले तर मला कळेल की तुम्हाला ते आवडत आहेत. डिसलाईक केले तर नाही आवडत आहेत ते तरी कळेल. कमेंट्स दिले तर मला कळेल तुम्हाला काय कळलं आहे. जर नाही कळलं तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा टिप्पणी करा. जर माझा अति होती आहे किंवा विषय सोडून मी काहीतरी भरडतोय, बरळतोय, बडबडतोय, तेही लिहा कमेंट्समध्ये. पण लिहा, पण टाळ तंत्र ठेवून लिहा. शिव्यागाळ करू नका. मनावरती ताबा ठेवून बोला, चर्चा करा. आपण ही चर्चाच करतोय. मी असं म्हणत नाही की मी सर्वज्ञानी आहे, सर्वव्यापी आहे, असं मी म्हणत नाही आहे. अजून ज्ञान मला प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे. जेवढं ज्ञान प्राप्त करू तेवढं माझ्यासाठी कमी आहे. कितीही आयुष्य गेलं तरी ते ज्ञान माझ्यासाठी अपुरं आहे. कोणीही ते ज्ञान पूर्णपणे प्राप्त करू शकत नाही. आता एकच व्यक्ती पूर्ण ज्ञानी होती, ते म्हणजे श्रीकृष्ण. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, कृष्ण वंदे जगद्गुरु. मित्रांनो लक्षात घ्या,
सर्व ज्ञानी, पूर्ण ज्ञानयुक्त. आता तुम्ही ठरवा तुम्हाला लक्ष्मीपूजन कशी करायचे. तुमचं उद्देश काय, उद्दिष्ट काय, तुमचं ध्येय काय, तुमचं लक्ष काय आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.